अगोदर पण मी येऊन लेटर हेडवर तक्रार दिली होती रिटर्न मध्ये, पण काहीच फॉलोअप झाला नाही. किती वारंवार फोनवर तक्रार दिली, संबंधित अधिकाऱ्यांना येऊन लिहून तक्रार दिली, येऊन भेट करून त्यांना सगळं सांगितलं की मुंब्रा कौशाला काय परिस्थिती आहे, कशा पाणी भेटत नाहीये लोकांना, कसे त्रास होत आहे लोकांना, पण काहीच फॉलोअप झाला नाही. मग आज आम्ही सगळं बायकांना घेऊन इथे आलेले, जे संबंधित अधिकारी आहे त्यांना मला फूल द्यायचं आहे. 3 आता पहिल्यांदा आम्ही फूल देणार आहे, अजून 2 वेळी फूल देणार आहे. काही फॉलोअप झाला नाही तर इथेच आम्ही बसून हंडी कलसा मोर्चा करू सगळं बायकांना घेऊन. कारण की 17 लाख लिटर जे पाणी आहे मुंब्रा कौशाचा चोरी होत आहे, कुठेतरी कमर्शियल यूज मध्ये जात आहे असं मला वाटतंय. मला असं वाटतं की अधिकारीला पण याची माहिती आहे की नाही आहे, वॉलमॅन मस्ती करत आहे की काय आहे, हे सगळं शोधण्याचं काम कोणाचं आहे? प्रशासनाचं आहे ना, महापालिकाचं आहे. कारण 3 वर्षापासून महापालिका तर म्हणजे 2.5 वर्षापासून तर कोणच कॉर्पोरेटर पण नाहीये, पण लोकांना तर हे माहित नाहीये ना की कॉर्पोरेटर्स आर नॉट देअर. पण अधिकारी पण ऐकायला नाहीये. आता तुम्ही बघा, आम्ही येऊन अर्धा तास झालेला आहे, आम्हाला कोणच ऐकायला नाहीये, इथे कोणच ऐकायला नाहीये. आम्ही बाहेर होते, लोकांनी असा माहोल क्रिएट केला की माहित नाही कोण आलाय. म्हणजे समान नागरिक येऊन बोलू शकत पण नाहीये या लोकांची, अशी परिस्थिती आहे. आणि समान नागरिकांच्या घरी जाऊन पाणीचे टॅक्स वसूल करायचा, पाणीचे टॅक्स नाही दिलं तर मोटर घरी घेऊन जायचं है ना, मोटर घरी घेऊन जायचा, मोटर खूप प्रेशर क्रिएट करायचा, आणि पाणी नाही आलं तर ऐकायला पण कोणच इथे नाहीये. अशी परिस्थिती ठाणे महानगरपालिकेची झाली. आता तुम्ही बघा ना, आता फेब-मार्च मध्ये किती मोटर हे लोक घेऊन जाईल त्यांच्या ऑफिसमध्ये जोर जबरदस्ती करून. पण या लोकांना तर पाणी नाहीये तर सुद्धा अधिकारी सुद्धा इथे नाहीये ऐकायला, कोणच नाही ऐकायला. मग कशी परिस्थिती आहे? आज काय वीकडे आहे पण कोणच कशाला दिसत नाहीये इथे, कोणच नाहीये. मग या लोकांना, हे लोक असं कसं आहे ना, लाईटली घेत आहे, ठाण्याच्या लोकांना लाईटली घेत आहे, मुंब्रा कौशाच्या लोकांना लाईटली घेत आहे. पण मी सांगते की एकदा आम्ही आज हा फूल देणार आहे, परत 2दा देणार आहे. मी नाही झाला तर तुम्ही बघा आम्ही काय करणार आहे. मुंब्र्यातले असले कुठले परिसर आहेत जिकडे पाण्याचा तुटवडा जाणवतो? पूर्ण मुंब्रा कौशाला त्रास आहे, परिसर नाही, पूर्ण मुंब्रा कौशाला त्रास आहे. तुम्ही या ना, तुम्ही या, आपण सर्वे करू, तिथे जाऊन आपण बघू. मला असं वाटतंय की डायव्हर्ट करत आहे. पाणी नाही असं नाहीये, पाणी नाही असं नाहीये, पाणीची चोरी होत आहे, कमर्शियल यूज साठी देत आहे पाणी हे लोक. या लोकांना सगळं माहिती आहे कसं काय होत आहे. या लोकांना सगळं, असं कसं अचानक म्हणजे पाणी संपलं आणि लोकांना पाणी भेटतच नाही, असं कसं मिरॅकल झालं? असं कसं मिरॅकल होत आहे की लोकांना पाणी भेटत नाहीये? या संदर्भात बरीच आंदोलनं देखील झाली, अधिकाऱ्यांनी तेव्हा आश्वासनं देखील दिली होती. मग त्या आश्वासनाचं पुढे काय? महापालिका म्हणजे आश्वासन, अजून काय? महापालिका बंद आहे म्हणजे फक्त आश्वासनच भेटणार आहे ना लोकांना. महापालिका बंद आहे तर ते लोक काय करणार आहे? आश्वासन आश्वासन आश्वासनच देणार आहे, बाकी काय नाही.